नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या छोट्याशा अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जी गोष्ट मी तुमच्यासमोर मांडणार आहे ही तुमच्यासाठी नवीन अजिबात नाही, पण या गोष्टीत नाविन्य काय आहे हे शिकण्यासारखं आहे. टेक्नॉलॉजी प्रत्येक सेक्टरमध्ये वेगाने गोष्टी बदलतीये. रूल्स ऑफ गेम्स बदलत चाललेत आणि तुम्ही जर ते रूल्स अडॉप्ट केले नाही तर कदाचित तुम्ही या फील्डमध्ये म्हणजे ज्या पण फील्डमध्ये तुम्ही आहात त्या फील्डमध्ये एक हिस्ट्री बनून जाल हे निश्चित आहे. तुम्ही घरी बसून तुमचं ग्रोसरी मागवता, हॉटेलची भाजी मागवता, स्नॅक्स मागवता, ठीक आहे. झोमॅटो, स्विगी आहे, इन्स्टामार्ट आहे, झेप्टो आहे, ब्लिंकिट आहे, बिग बास्केट आहे. त्याच्यातून तुम्ही किराणा वस्तूसुद्धा मागवता. पण मित्रांनो, तुम्हाला ऐकून नवल वाटणार नाही हे निश्चित आहे. आता या सगळ्या कंपनीजनी मोबाईल कंपनीसोबत टायअप करतायत आणि हे टायअप याच्यासाठी आहे की कस्टमर्सला 10 मिनिटात मोबाईल फोन देता यावा. आता जर तुम्ही विचार बारकाईने केला की अगोदर तुम्ही मोबाईल फोन दुकानातून परचेस करायचे, जायचे बाहेर 3-4 तास रिसर्च करायचे, 4 दुकानं फिरायचे, त्याच्यानंतर तुम्ही आता ऑनलाईन ॲमेझॉनवरून, फ्लिपकार्टवरून ही वस्तू घेता. ती वस्तू 1 दिवसानंतर येते. ज्यांच्याकडे ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप आहे त्यांनाही काही वेळेस 10-10 तास थांबावं लागतं. 10 मिनिटात जर तीच वस्तू तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही का नाही घेणार? आणि ते या दिवाळीपर्यंत या सगळ्या कंपनीज या सर्व्हिसेस लॉन्च करणार आहे. व्हाईट गुड्स असतात. व्हाईट गुड्स म्हणजे काय? मोबाईल फोन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन या 4ही गोष्टींचं डिलिव्हरी या इन्स्टामार्ट, स्विगी, इन्स्टामार्ट, झेप्टो यांच्या मार्फत करण्याची तयारी वेगाने या सगळ्या कंपनीज करतायत. आता ह्या ज्या बाकीच्या 3 गोष्टी आहेत, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, ह्यांची डिलिव्हरी ते म्हणतात आम्ही 35 ते 40 मिनिटात तुमच्या घरी करू. एवढ्या वेगाने जर टेक्नॉलॉजी चेंज होत असेल आणि टेक्नॉलॉजीने याच्या अगोदर भरपूर गोष्टींचं मार्केट संपवलेलं आहे. कॅल्क्युलेटरचं उदाहरण बघा, रेडिओचं उदाहरण बघा, कॅमेराजचं उदाहरण बघा, संपलेत, मोबाईलमध्ये इंटिग्रेट झालेत. तुमचा जर कुठलाही बिझनेस असेल, व्यवसाय असेल किंवा प्रोफेशन असेल, टेक्नॉलॉजी त्याला एक वेगळ्या अँगलनी चेंज करून टाकणार किंवा रूल्स ऑफ गेम चेंज होणार आहेत. तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्ड आहात का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे. माझ्याकडनं उत्तर अपेक्षित करू नका. हे प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे. तर गोष्ट एवढीशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी 10 मिनिटात तुमच्या दारापर्यंत येणार आहे. तर आजूबाजूला जे मोबाईल दुकानं आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स विकणारे मोठे दुकानं आहेत, हे ह्या कॉम्पिटिशनपासून कसं स्वतःला वाचवतील आणि त्यांचं USP म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन काय असणार आहे ह्याच्यावर त्यांना विचार करणं निश्चित गरजेचं आहे. आज इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व सगळ्यात महत्त्वाचं भेटत राहा. नमस्कार.